नमस्कार मित्रांनो, उत्तराखंडच्या हिमालयातील केदारनाथ धामचे दर्शन घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जर तुम्हाला हेच अलौकिक, पवित्र आणि निसर्गरम्य वातावरण आपल्या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अनुभवायला मिळाले तर होय, सातारा जिल्ह्यामध्ये उरमोडी धरणाच्या तीरावर वसलेले एक अप्रतिम देवस्थान म्हणजेच श्री केदारनाथ धाम पंचदेवालय नित्रळ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भव्य आणि मनमोहक देवस्थानची संपूर्ण माहिती, इतिहास आणि परिसर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सातारा शहरापासून अवघ्या 25 ते 28 किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक परळी आणि सज्जनगड विभागात निसर्गाच्या सानिध्यात वसलेले छोटेसे गाव म्हणजेच नित्रळ. उरमोडी नदीच्या शांत काठावर आणि हिरव्यागार डोंगर रांगामध्ये हे देवस्थान उभे आहे. ग्रामदैवत श्री केदारनाथाच्या प्राचीन जागेवर भव्य दिव्य श्री केदारनाथ धाम पंचदेवालय उभारण्यात आले आहे. गावाचे सुपुत्र आणि समाजभूषण श्री ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडेभाई यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या नयनरम्य मंदिराची उभारणी पूर्ण झाली आहे. ओम श्री केदारनाथाय नमः. हे जे श्री केदारनाथ मंदिर आहे हे सज्जनगडच्या मागं नित्रळ नावाचं गाव आहे, उरमोडी नदीच्या तीरावर. तर या केदारनाथ मंदिराचा जो इतिहास पौराणिक आणि ऐतिहासिक आहे तो मी थोडक्यात सांगत आहे. सर्वश्रुत आहे की हे मंदिर केदारनाथाचं आहे. पण केदारनाथ म्हटलं की आपल्याला आठवतं ते उत्तराखंडामधलं त्रिकोणी शिवलिंग, आणि त्या शिवलिंगाला पाहूनच आपण 12 ज्योतिर्लिंगामध्ये असणारं अधिष्ठान केदारनाथ आपण काय करतो तर समजतो. पण हा जो केदारनाथ आहे हा सगुण रूपामध्ये आहे, मनुष्य रूपामध्ये आहे आणि चतुर्भुज आहे. जसं राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे, तसा हा केदारनाथाचा सगुण अवतार आहे. तर हा देव कसा आला, कुणासाठी प्रगट झाला हे थोडक्यात आपण सांगणार आहोत. ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा वैकुंठाला निजधामाला निघून गेले त्यावेळेला 5 पांडव जे होते ते 5 पांडवांनी विचार केला की आता आपलं कार्य संपलेलं आहे आणि आता आपण स्वर्गाला काय करायचं आहे तर सदेह गमन करायचं आहे. द्रौपदी सहित 5 पांडव स्वर्गाला जाण्यासाठी निघालेले असताना हस्तिनापुरावरून हिमालय पर्वताकडे मार्गाने निघालेले असताना जिथं आता सध्या केदारनाथ शिवलिंग आहे त्या मार्गाच्या पुढं एक 150 किलोमीटरवर स्वर्गरोहिणी मार्ग आहे, तो कडा आहे, पर्वत आहे. त्या मार्गाने जात असताना सर्व भाग बर्फानं आच्छादित असल्या कारणामुळं त्यांना ती बर्फाची जी जागा आहे त्याच्यामुळे स्वर्गरोहिणी रस्ता जो आहे तो मार्ग आहे तो सापडत नव्हता. खूप शोध घेतला पण तो काही सापडत नाही. त्यावेळेला अचानक नारद मुनींची स्वारी वरनं चालली होती आणि नारद मुनींना पाहिल्यानंतर त्यांनी नारद मुनींना नमस्कार केला आणि विचारलं की आम्ही सदेह स्वर्गाला चाललेलो आहोत, तर आम्हाला स्वर्गाचा रस्ता सांगायचं काय करावं तर मार्गदर्शन करावं. तर नारद मुनी म्हणायला लागले की हा सगळा जो प्रांत आहे हा भगवान शंकराच्या आधिपत्याखाली आहे, तुम्ही भगवान शंकराचा धावा करा. त्यावेळेला भगवान शंकराचा धावा करा म्हटल्यानंतर 5 पांडव आणि द्रौपदी मातेनं भगवान शंकराचा धावा करायला सुरुवात केलेला आहे. आणि त्यावेळेला कुठायदार कुठायदार, स्वर्गाचं दार कुठं आहे या भावनेनं त्यांनी संस्कृतमध्ये केदारनाथाचा म्हणजे भगवान शंकराचा धावा केला. केमद्वार 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 म्हणजे कुटायदार कुटायदार कुटायदार, आणि केमद्वार या अपभ्रंशातूनच केदार हा शब्द निर्माण झालेला आहे. ज्या वेळेला 5 पांडव धावा करत आहेत त्यावेळेला भगवान शंकराला कैलासाला ही हाक ऐकू आली आणि भगवान शंकरांनी विचार केला की या 5 पांडवांची मी काय करेन परीक्षा घेईन. आता हे 5 पांडव काही सामान्य व्यक्ती नव्हते, साक्षात देवांचे अवतार होते. एक इंद्राचा मुलगा होता, एक यमाचा मुलगा होता, एक वायूचा मुलगा होता. तरी पण परीक्षा बघितल्याशिवाय मी त्यांना प्रसन्न होणार नाही. भगवान शंकरांनी काय केलं, काय नंदीचं बैलाचं रूप धारण केलं. महाकाय मोठा बैल स्वतः तयार झाले आणि त्या 5 पांडवांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळेला त्या 5 पांडवांना वाटलं की या निर्जन जागी हा कोणीतरी बैल आपल्या अंगावर धावता याचा अर्थ हा कोणीतरी मायावी राक्षस आहे. मायावी राक्षस या भावनेने ते 5 पांडव त्या बैलावर म्हणजे साक्षात नंदीरूपी भगवान शंकरावर तुटून पडले आणि घनघोर युद्ध सुरू झालं. युद्ध झाल्यानंतर झालं असं की 4 पांडव पराजित झाले, पण जो भीम आहे तो काही पराजित होत नव्हता. त्यावेळेला भगवान शंकरांनी आणि भीमाचं घनघोर युद्ध सुरू असताना शेवटी भीम जिंकला. भगवान शंकर घाबरले, जमीन फाडली आणि जे नंदीचं बैलाचं रूप धारण केलं होतं त्या देहासकट ते काय झालं तर जमिनीमध्ये जाऊ लागले.
भीमानं विचार केला की हा मायावी राक्षस आपल्याला सोडून चाललेला आहे, पळून चाललेला आहे. म्हणून त्यांनी काय केलं, ते जे बैलाचं जे मागचं नंदीच्या मागं जे शिंगाच्या मागं वशिंड असतं गोल, ते त्यानं जोरात धरलं. आणि जसं धरलं तसं जो नंदीचा म्हणजे शंकररूपी बैलाचा जो भाग आहे तो सगळ्या जमिनीमध्ये अदृश्य झाला. आणि जो वशिंड आहे ते वशिंडच तेवढं काय झालं तर जमिनीला चिकटून बसलं. आणि ते वशिंडच दगडाच्या रूपामध्ये परिवर्तित होऊन केदारलिंगाच्या रूपाने काय झालं तर ते प्रस्थापित झालं. बघा, सगळे शिवलिंग हे अंडाकार गोलाकार असतात, पण ते त्रिकोणी आकाराचं आहे. तर ते नंदीरूपी बैलरूपी शंकराचं काही तर ते वशिंडरूपी ते शिवलिंग आहे. आणि त्यावेळेला मग भगवान शंकराला त्याची दया आली. भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवान शंकराने सांगितलं की मी तुमची परीक्षा बघितली होती आणि आता तुम्ही काय काळजी करू नका, मी तुम्हाला मार्ग दाखवत आहे. तुम्ही या वशिंडाचं लिंगरूपामध्ये स्थापना करा. आणि तुम्ही मला हाक मारली केमद्वार म्हणून, तर आजपासून या लिंगाचं नाव काय होईल तर केदारलिंग पडेल. केदारनाथ म्हणून हे प्रसिद्ध होईल. आता जो अर्धा जो भाग आहे तो भाग जो अदृश्य झाला तो भाग नेपाळला प्रगट झाला. भगवान शंकराचा केदारनाथ आणि पशुपतीनाथ अशा भगवान शंकराचा नंदी रूपातील बैलाच्या रूपातील 2 भाग झाले. अर्धा भाग नेपाळला आणि अर्धा भाग या उत्तराखंडामध्ये आलेला आहे. म्हणून केदारनाथ केलं तर पशुपतीनाथ करायचं, पशुपतीनाथ केलं तर केदारनाथ करायचा असा नियम आहे. भगवान शंकराचे 2 अंग आहेत. आणि मग 5 पांडवांना दर्शन दिल्यानंतर त्यांना स्वर्गाचा रस्ता दाखवला आणि ते सदैव ते स्वर्गासाठी निघाले. पुढची कथा आहे की पहिली द्रौपदी पडली, नंतर नकुल सहदेव पडला, अर्जुन पडला, भीम पडला, शेवटी युधिष्ठिर एका कुत्र्याबरोबर निघून गेला. ती महाभारत पर्वातली कथा आहे. पण ज्यावेळेला हे केदारलिंग प्रगट झालं, तिथं स्थापन झालं, त्यावेळेला नैमिषारण्यातले जे ऋषी आहेत 60,000 ऋषी, त्यांना ही गोष्ट कळली की 12 ज्योतिर्लिंगामध्ये या केदारलिंगाचं अधिष्ठान निर्माण झालेलं आहे. सगळे साधू संत ऋषी मुनी त्या उत्तराखंडामध्ये असलेल्या केदारलिंगाचं दर्शन करण्यासाठी आल्यानंतर अनेक ऋषी मुनींनी विचार केला की आता आपण इथंच राहूया. पुढं बद्रीनाथ आहे, बद्रीनारायण आहे, त्यांची पण कथा त्याच्यामध्ये आलेली आहे. पण हा केदारलिंग प्रगट झाल्यानंतर झाला असं की अनेक ऋषीमुनी तिथं वास्तव्य करू लागले, भगवान शंकराची सेवा करू लागले. अशामध्ये पौगंड ऋषी आणि त्याची पत्नी विमलांबुज नावाची त्याची पत्नी असे हे नवरा बायको अनेक वर्षापासून त्यांना मुलबाळ नव्हतं, म्हणून ते खूप निराश होते. बघा, त्या काळात सत्ययुगामध्ये पण निपुत्रिक लोकांना मंगल कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये परवानगी नव्हती. ते वैतागले, आत्महत्या करायचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यावेळेला नारद मुनीने सांगितलं की तुम्ही त्या उत्तराखंडामध्ये असणाऱ्या केदारलिंगाची आराधना करा आणि केदारनाथ तुमच्या प्रसन्न होतील आणि तुमची काय करेल तर इच्छा पूर्ण होईल. अशा वेळेला ते विमलांबुज नावाची पत्नी आणि ते ऋषी जे पौगंड आहे नावाचे ऋषी आहेत, ते नवरा बायको या उत्तराखंडामध्ये केदारनाथ लिंगापाशी आले. हजारो वर्षे तपश्चर्या केली. तुम्ही म्हणा हजारो वर्षे तपश्चर्या कशी केली? एक लक्षात ठेवा, सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्याच्यामधलं 1 शून्य काढा, 10,000 झालं. ते द्वापारयुगात, ते त्रेतायुगातलं आयुष्य आहे. त्याच्यानंतर अजून एक शून्य काढला, 1,000 वर्ष आयुष्य द्वापारयुगात आहे. आणि या कलियुगामध्ये अजून 1 शून्य काढा, 100 वर्ष आयुष्य. आणि आता पुढे घोर कलियुग आहे. 1 शून्य काढा, माणूस 10 वर्षापर्यंत जगणार आहे, त्याच्या पुढे जगणार नाही असं भविष्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे. तर सांगायचा उद्देश असा की ते पौगंड ऋषी विमलांबुज नावाचे नवरा बायको घोर तपश्चर्या करू लागले. केदारनाथाला दया आली, भगवान शंकराला दया आली. भगवान शंकराने पाहिलं की यांच्या नशिबात तर मुलबाळ नाहीये, पण आता आपल्याला तर देणं भाग आहे. तो ना भगवान शंकराने आकाशवाणी केली केदारनाथानं की काळजी करू नका, तुमच्या भक्ती प्रसन्न होऊन मी तुम्हाला एक पुत्र संतती काय करतो दत्तक म्हणून देतो. असं म्हटल्यानंतर चैत्र शुद्ध सप्तमीला सूर्योदयाच्या वेळेला त्या केदारनाथ शिवलिंगातून एक ज्योत बाहेर आली, एक भली मोठी ज्योत बाहेर आली. आणि त्या ज्योतीमधून एक 5 वर्षाचा बालक प्रगट झाला. जसं देवकी आणि वसुदेवा पुढे कृष्ण 5 वर्षाचे प्रगट झाले, तसं तो बालक प्रगट झाला आणि ज्योतीमधून उभा राहिला. म्हणून त्याचं नाव ज्योतिबा ठेवलं. ज्योतिबा नाव ठेवायचं कारण असं की त्या दिव्य ज्योतीमधून एक बालक प्रगट झाला आणि तो ज्योतिबाच्या रूपानं प्रगट झाला. केदारलिंगातून निघाला म्हणून त्याचं नाव केदारनाथ ठेवलं. आणि आईबापांना त्याचं नाव काय ठेवलं तर रवळनाथ ठेवलेलं आहे. या देवाला 3 नाव आहेत. रवळीनाथ, कोण रवळनाथ म्हणतं, केदारनाथ आणि ज्योतिबा अशी या देवाची 3 नावं आहेत. तो बालक प्रगट झाला. दोघांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुमची तपश्चर्या काय झालेली तर फळाला आली आहे आणि मी तुमचा मुलगा होऊन काय झालेलं तिथं मला भगवान शंकरांनी पाठवलेलं आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर आणि जमदग्नी आणि सूर्य अशा 5 अंशातून
हा पंचदेवताचा अवतार तयार झाला, हा पंच अवतारी. तर पौगंड ऋषी आणि विमलांबूजी नवरा बायकोंच्या पुढे ते उभा राहिला, बालक 5 वर्षाचा, आणि म्हणू लागला, हे बघा म्हटले, मी तुमचा बालक म्हणून आलेलो आहे, पण माझी एक अट आहे. अट काय आहे तर मी बालयोगी बाल ब्रह्मचारी, मी लग्न करणार नाही. मी ज्या कार्यासाठी आलेले त्या कार्यासाठी मी ज्यावेळी जाणार आहे त्यावेळी तुम्ही मला अडवायचं नाही. मी 12 वर्ष तुमच्यापाशी राहीन, 12 वर्ष झाली की निघून जाईल. आई वडिलांनी मान्य केलं आणि मग बघता बघता 12 वर्ष देव उत्तराखंडामध्ये त्या केदारलिंगाच्या तिथं आश्रमामध्ये देव सगुण रूपानं राहिला. इकडे झालं असं की भृगु ऋषी जे आहेत त्या भृगु ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची परीक्षा बघण्यासाठी भगवान शंकराने ब्रह्मदेवाकडे जेव्हा इथे वैकुंठात आले तेव्हा त्यांनी भगवान विष्णूला काय केलं तर झोपलेल्या भगवान विष्णूला लात मारली आणि भृगु ऋषीने लात मारलेली ही कोणी बघितलं, लक्ष्मीनं बघितलं. महालक्ष्मीला वाईट वाटलं, महालक्ष्मीला राग आला. महालक्ष्मीनं विचार केला की या गोसाव्यानं, या ऋषीनं भगवान विष्णूला लात मारली. ज्या हृदयामध्ये नवऱ्याच्या हृदयात बायकोचं स्थान असतं त्या स्थानाला लात मारली. आता भगवान विष्णू ह्याचा सुदर्शन चक्रानं काय करतील तर वध करतील किंवा गदेनं चेंदामेंदा करतील. पण झालं उलटं, भगवान विष्णूने काय केलं तर त्या भृगु ऋषींचे पाय धरले आणि त्यांना क्षमा मागितली. हे बघितल्यानंतर महालक्ष्मी रागावली, वैतागली आणि भगवान विष्णूला सांगितलं, जोपर्यंत मी त्या ऋषीला शिक्षा करत नाही तोपर्यंत म्हटले मी तुम्हाला परत इथं तोंड दाखवायला येणार नाही. असं म्हणून वैकुंठावरून लक्ष्मी निघालेली आहे, पाताळात निघाली. पाताळात जाताना झालं असं, नारद मुनी आडवे आले. नारद मुनी म्हणतात की हे महालक्ष्मी माते, तू पाताळात जाऊ नको. पंचगंगेच्या घाटावर कोल्हासूर आणि करिवरासूर नावाचा दैत्य मातलेला आहे आणि त्यांचा वध तुझ्या हातून आहे, तर तू तिकडे जा. आणि इकडं महालक्ष्मी पंचगंगेच्या घाटावर कोल्हासुराला करिवरासुराला मारायला गेलेले असताना इकडं भगवान विष्णू व्यंकटचल पर्वतावर गेले, पद्मावतीवर लग्न केलं आणि बालाजीहून तिरुपती बालाजीहून तिथं काय झालं तर वास्तव्याला निघून गेले. इकडं महालक्ष्मीनं ज्या कोल्हासुराला करिवरासुराला मारलं, पण झालं असं की त्या कोल्हासूर आणि करिवरासुराचे 2 प्रधान होते. एकाच नाव होतं रत्नासूर, एकाच नाव होतं लाक्यासूर. या दोघांनी ब्रह्मदेवाकडनं असा वर मागितला, नीट ऐका, ब्रह्मदेवाकडनं असा वर मागितला की ज्या स्त्री पुरुषांच्या व्यतिरिक्त जो मुलगा आणि मुलगी जन्माला येईल त्याच्या हातून मला मरण येऊ दे. बघा वर काय, स्त्री पुरुषाच्या व्यतिरिक्त किंवा नवरा बायकोच्या व्यतिरिक्त जो मुलगा मुलगी जन्माला येईल त्याच्या हातून मला मरण येऊ दे. आता मला सांगा, स्त्री पुरुषाशिवाय मुलबाळ होऊ शकत नाही, नवरा बायकोशिवाय मुलबाळ होऊ शकत नाही, मग असं मुलबाळ होणारच नाही आणि आम्ही मरण पावणार नाही असा त्यांचा भ्रम झाला. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले आणि त्यांनी काय केला, ऋषी मुनी साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केला. महालक्ष्मीला ही दोन्ही राक्षस काही मारता येईना, कारण वरच होता की अयोनी संभव म्हणजे स्त्री पुरुषाच्या व्यतिरिक्त असणारा मुलगा आणि मुलगी कोण असेल, कुठं मिळेल. त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं की हे महालक्ष्मी तू काळजी करू नको, उत्तराखंडामध्ये केदारनाथ लिंगातून एक बालक प्रकट झालेला आहे, त्याचं नाव आहे केदारनाथ, त्याचं नाव आहे रवळनाथ, त्याला ज्योतिबा म्हणतात. तू त्याला धर्माचा भाऊ मान आणि त्याला हाक मार, म्हणजे तो उत्तरेकडनं दक्षिणेकडे येईल आणि त्या रत्नासुराला मारल. असं म्हटल्यानंतर महालक्ष्मीला आनंद वाटला. महालक्ष्मीने धावा केला की हे केदारनाथा, हे रवळनाथा, ज्योतिबा, उत्तर दिशा सोडून, उत्तरखंड सोडून तू माझ्याकडं इकडे पंचगंगेच्या घाटावर ये. आणि मग देवाला ती हाक ऐकू आली. 12 वर्ष पूर्ण झाले. बघा, देवाला मिशा नाही आहेत. देव 16 वर्षाचा आहे, कुमार अवस्थेमध्ये आहे. देव म्हणतो माता पित्यांना, मी ज्या कार्यासाठी आलेले ते कार्यासाठी मी आता निघालेलो आहे, आता मला जाऊ द्या. त्यावेळेला मग मात्र आई वडिलांनी परवानगी दिली. बघा, त्या नंदी बैलाचा घोडा झाला. देव केदारनाथ तिथून घोड्यावरनं निघाले, ऋषिकेशवरनं हरिद्वारला आले, हरिद्वारवरनं कणकल पठारला आले. कणकल पठारला तिथं जिथं दक्ष राजाच्या यज्ञामध्ये पार्वती माता सती गेली, त्या सतीच्या झालेल्या ठिकाणी 151 शक्तिपीठातल्या चरपटामा नावाच्या देवीचं एक शक्तिपीठ आहे. त्या शक्तिपीठामध्ये चरपटामा नावाच्या देवीची भेट झाली. तीच चोपडाई म्हणून काय तर ज्योतिबा डोंगरावर आहे. चरपट आंबाचं टोपण नाव चोपडाई आहे. त्यानं धर्माची बहीण मानलं आणि मग त्या देवीनं काय केलं की माझ्या भावावर युद्ध करायला मदत म्हणून त्या चरपट आंबेनं हजारो देवी सेना, शाकिनी, याकिनी, डाकिनी, योगिनी अशा हजारो देवी सेना घेऊन केदारनाथ आणि ते चरपट आंबा कुठं आली, काशीला आली. काशीनंतर भगवान विश्वनाथानं शंकरानं त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर सांगितलं तुम्ही युद्धाला चाललाय ना, तर तुम्ही काय काळजी करू नका. काशीचा जो कोतवाल आहे काळ भैरवनाथ, त्याला म्हटले मी तुम्हाला मदत करायला पाठवतो. आणि काळ भैरवनाथानं सांगितलं, हे काळ भैरवनाथा, आजपासून म्हटले तू याचा काय तर सेवक आहेस आणि केदारनाथाचा सेवक काळ भैरवनाथ आहे. मग काळ भैरवनाथानं काय केलं, हजारो भैरव सेना घेतली, अष्टभैरव प्रधान घेतले आणि तिथून मग केदारनाथ
काळ भैरवनाथ आणि चरपटांबा हे प्रयागला आले, प्रयागवरून अयोध्येला, ओंकारेश्वर, मंबळेश्वर, नाशिक त्र्यंबकेश्वर करून ते भीमाशंकरला आले, भीमाशंकरवरनं महाबळेश्वरला आले, महाबळेश्वरनं वाईला आले आणि वाईवरनं नंतर इथं मेरुलिंग नावाचा पर्वत आहे सातारच्या पलीकडं मेढ्याच्या अलीकडं, तिथं मेरुलिंग पर्वतावर देवाची स्वारी आली. आणि चरपट आंबा जी आहे ती चरपट आंबा ज्यावेळेला कास पुष्प पठारे, सातारमध्ये प्रसिद्ध असणारं कास पुष्प पठार जे आहे ते आत्ताचं नाही आहे, सत्ययुगापासूनचं आहे. त्या फुलांची बाग बघितल्यानंतर चरपट आंबेला चोपडाई देवीला आनंद वाटला आणि ती म्हटली क्षणभर मी या घाटामध्ये बसते, हा आनंद घेते. आणि त्या देवीनं त्या घाटामध्ये आपलं स्थान निर्माण केलं, घाटामध्ये बसते म्हणून त्याला घाटाई देवी असं म्हणून नाव पडलं. आणि ते पहिलं शिवलिंग बारकं होतं, पण आता बघता बघता एवढं भलं मोठं झालेलं आहे की त्या मंदिरात मावत नाही. जसं वैष्णवी देवीला महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती 3 लिंग आहेत, तसे शक्तिलिंग म्हणजे चरपट आंबेचं घाटाई नावानं ते शिवलिंग आहे, शक्तिलिंग आहे. आज पण राखी पौर्णिमेला भाऊबीजला इथून केदारनाथाची साडी चोळी घाटाई देवीला जाते आणि ज्यावेळेला केदारनाथ जातो तेव्हाच घाटाई देवीची यात्रा सुरू होते. असं काही तर भाऊ बहिणीचं हे नातं आहे. ज्यावेळेला नंतर देव पुढे इथं आले, या नित्रा गावामध्ये देव 2 दिवस राहिले. नीट ऐका, नदीच्या काठी निसर्गम्य वातावरण त्यांना एवढं आवडलं, केदारनाथ 2 दिवस इथं राहिले. आता तुम्हाला खाली डोंगराच्या खाली खडगाव नावाचं गाव लागलं, त्याच्या खाली कुस नावाचं गाव लागलं, अलीकडं पलीकडं आंबेवाडी वाघवण नावाचं गाव लागलं. तरी ही गावांची जी नावं आहेत ती त्या पौराणिक कथेवरनं पडलेली आहे. ज्यावेळेला देव केदारनाथ इथं 2 दिवस विश्रांतीला राहिला, तर काय भैरवनाथानं काय केलं, देवाचं रक्षण व्हावं म्हणून सगळी खडी सेनाच उभा केली, भैरव सेना सगळी खडी केली, उभी केली, म्हणून खडगाव नाव पडलेलं आहे. येताना कुस नावाचं गाव आहे, तिथं काय भैरवनाथानं विचार केला, चला 2 दिवस देव विश्रांती घेतात, आपण पण विश्रांती घ्यावी म्हणून एका कुशीवर काय भैरवनाथ झोपला. मग तिथं कुस नावाचं गाव आहे, तिथं काय भैरवनाथाचं मंदिर आहे, तुम्हाला येता जाता ते बघायला मिळेल. आणि नंतर मग देव 2 दिवस इथं राहिल्यानंतर देवाने इथला मुक्काम हलवला. तिथून ते कुठे गेले, पांघरात गेले, पांघरावरनं पाडवीला गेले, पाडवीवरनं वारणाला गेले. प्रत्येक नदीचा काठ बघत बघत ते शेवटी रत्नाचल डोंगरावर, जिथं ज्योतिबाचा डोंगर आता आपण म्हणतो, तर रत्नाचल डोंगरावर गेले. रत्नासूर त्यावेळी रत्नागिरी वाडीमध्ये होता, तिकडून रत्नासूर आपलं शहर सोडून या डोंगरावर युद्धासाठी आला आणि युद्ध, दोघांचं घनघोर युद्ध झालं. आणि देव जे आहे ते बिना पती पत्नीच्या रूपातून प्रगट झालेले असल्या कारणानं रत्नासुराचा वध त्यांच्या हातूनच होता. मग केदारनाथाच्या हातून काय झालं तर रत्नासुराचा वध चैत्र पौर्णिमेला झालेला आहे. आणि ज्यावेळेला रत्नासुराला मारलं त्यावेळेला देव प्रसन्न झाले आणि रत्नासूर म्हणतो की हे देवा ज्योतिबा केदारनाथा, माझी एक इच्छा आहे, माझ्या रक्ताचा टेळा तुझ्या कपाळाला असू दे, तेवढी आठवण माझी ठेव. त्यावेळेला त्या ज्योतिबा डोंगराच्या कडेनं चंदनाची बाग होती, रक्त सगळं चंदनाच्या बागेमध्ये मिक्स झालं, चंदनाच्या झाडाला लागलं आणि त्या चंदनाचं रक्तामध्ये मिश्रित झाल्यामुळे रक्तचंदन नावाचं काय झालं तर नाव पडलं. आणि त्या रक्तचंदनाच्या झाडाचा जो उगाळून जो गुलाल होतो तोच हा गुलाल म्हणजे काय आहे तर रक्तचंदनाचे पावडर म्हणजे गुलाल आहे. मग देवानं तो कपाळाला लावला, देवानं कपाळाला लावला म्हणून आपण सगळे भक्त मंडळी काय करतो, हा गुलाल देवाचा लावत असतो. अशा प्रकारे रत्नासुराची कथा ही पूर्ण झाली. पण लाक्यासूर नावाचं जो दैत्य त्याला कसं मारायचं, मग महालक्ष्मीनं आपल्या काजळापासून काळूबाई तयार केली, महाकाली तयार केली. महाकाली काळूबाईनं त्या लाक्यासुराला युद्ध करत करत मांड्यावर डोंगरावर, जिथं मांढरगडाचा डोंगर आहे तिथं आणलं, त्या लाक्यासुराला पौष पौर्णिमेला मारलं, तिथं काळूबाई विसावली. असंही देवाचं स्थान आहे, असंही केदारनाथ. जिथं जिथं देवानं वास्तव्य केलं, ज्या ज्या गावात देव राहिले त्या प्रत्येक गावाचं ग्रामदैवत काय आहे तर केदारनाथ आहे. कोण रवळनाथ म्हणतं, कोण ज्योतिबा म्हणतं, असंही देवाचं महात्म्य आहे. या नित्र गावात देव 2 दिवस राहिले म्हणून हे केदारनाथ मंदिर उभं राहिलं. पूर्वी हे नदीमध्ये होतं, पण धरणामुळे नंतर काय झालेलं आहे तर हे गाव वर आलं आणि देव पाण्यामध्ये 2 वर्ष चिखलामध्ये रुतले होते. देवांनी या गावचे असणारे समाजसेवक आदरणीय ज्ञानेश्वर भाई वांगडे यांच्या स्वप्नात गेला देव आणि सांगितलं की जो तो आपण आपली घरं करतोय, आपापल्या जागा करतोय, मला बाहेर केव्हा काढणार, तुम्ही मला बाहेर काढा, माझं मी मंदिर स्वतः उभा करेन. आणि नंतर मग पुढच्याच वर्षी धरण सगळं आटलं, सगळ्या गावकरी लोकांनी देवाच्या मूर्त्या बाहेर काढल्या, छोट्या शेडमध्ये ठेवल्या. आणि नंतर मग त्यांनी विचार केला की आपण एक पंचक्रोशीतून वर्गणी गोळा करू, आमदार खासदार फंडातून पैसे गोळा करू आणि एक छोटंसं मंदिर बांधू. पण देवानं बोली केली होती की मला बाहेर काढा, माझं मी मंदिर उभा करेन. आज बघता बघता 3 कोटीचं मंदिर आहे हे, आणि अजून 2 कोटीचं मंदिर काम शिल्लक आहे. अजून थीम पार्क आहे, भक्तनिवास आहे, अन्नछत्र आहे, अजून बराचसा प्रकल्प आहे. असा हा देव केदारनाथ
ह्या ज्या सगळ्या मूर्त्या आहेत किंवा ही जी दगडी काम आहे हे शेवटी शंकेश्वर बदामी कर्नाटकवरनं काय केलं तर भाईवांगड्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं ज्योतिबा डोंगरावर जशी गाभाऱ्यात मूर्ती आहे तशीच घडवलेली आहे आणि असा हा केदारनाथ काय केलं तर प्रतिष्ठापित केलेला आहे. असं या केदारनाथाचं महात्म्य आहे. आणि देवानं एकच सांगितलं की आता हे तुम्ही मी जे तुम्हाला कथा सांगितलेली आहे, पूर्वी लोक यायची, गुलाल उधळायची, चांगलं बोलायची, नारळ फोडायची, निघून जायची, पण ही आंधळी भक्ती काय कामाची. म्हणून केदार विजय ग्रंथाचं आपण काय केलं, पारायण केलं. केदार विजय ग्रंथामध्ये हा सगळा सारांश आलेला आहे आणि तोच तुम्हाला सांगितलं. आणि देवानं सांगितलं, देव म्हटला की जो नमस्कार करेल त्याचं चांगलं आणि भलं करायचं माझं काम आहे. म्हणून आपण देवाला काय म्हणतो, केदारनाथाच्या नावानं चांग भलं. धन्यवाद. नमस्कार, मी हरिभक्तपरायण श्री उमेश महाराज पतंगे, कीर्तनकार, प्रवचनकार, भारुडकार आणि या मंदिराचा संस्थान पुजारी. गेली 5-6 वर्षापासून या मंदिरात पुजारी म्हणून काम करत आहे, सेवा करत आहे. वास्तविक मी म्हसवड भागातला आहे, पण देवानं सेवकरी म्हणून मला बोलवून घेतलं आणि त्याच्यामुळे देवाच्या आज्ञेनुसार इथं सेवा कार्य चालू आहे. धन्यवाद.